मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. आज सीताराम म्हात्रे फाउंडेशन प्रथम वर्धापन दिन सोहळा इथे संपन्न होत आहे. उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक तर आहे, परंतु समाजातील एक फार मोठा वर्ग त्या साधन संपत्तीपासून वंचित राहतो आहे. कारण इंग्रजी संभाषण हे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिकलेल्यांची मक्तेदारी बनली आहे. इतर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिक्षण हे फक्त सधन वर्गालाच परवडण्याजोगे आहे. हे दुष्टचक्र मोडून काढण्यासाठी फाउंडेशनच्या इंग्रजी सर्वांसाठी या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन गरजू विद्यार्थ्यांसाठी निशुल्क इंग्रजी संभाषण कार्यशाळा घेण्यात येतात. तसेच रोजगारासाठी इंग्रजी या उपक्रमाअंतर्गत भाषांतर प्रशिक्षण वर्ग चालवण्यात येत आहेत. भविष्यात नवी मुंबई परिसरातील महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांकरिता निशुल्क इंग्रजी संभाषण वर्ग सुरू करण्याचाही या संस्थेचा मानस आहे. आणि मला वाटतं विद्यार्थ्यांनी यासाठी खूप टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण आपण नवी मुंबईमध्ये राहतो आणि आपल्याला एवढी चांगली संधी कदाचित तुम्ही नसाल, पण तुमचे भाऊ बहीण आणखी कोणी मित्रमैत्रिणी नक्कीच या शाळांमध्ये असतील तर त्यांना हा लाभ होणार आहे. संशोधकांना इच्छा व क्षमता असून देखील भारतीय भाषांमधील संत साहित्यांचं संगणकीय भाषाशास्त्रीय व परिणामात्मक भाषाशास्त्रीय संशोधन आजतागयत होऊ शकलेले नाही. याचे मूळ कारण म्हणजे ज्यांच्यावर संगणक प्रक्रिया होऊ शकेल असे पाठभंडार मुळातच अस्तित्वात नाही. आणि हीच मोठी उणीव भरून काढण्यासाठी फाउंडेशनने संत साहित्य युनिकोडमध्ये हा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या चरणाची सुरुवात 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून करण्यात आली. या पहिल्या चरणात समग्र मराठी संत साहित्य युनिकोडमध्ये उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या चरणात हिंदी संत साहित्यावर काम करण्यात येईल व तदनंतर इतर भारतीय भाषांमधील संत साहित्य युनिकोडमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, जेणेकरून संत साहित्याच्या संशोधकांना हे शतकानुशतकांचे सांस्कृतिक व साहित्यिक संधीत एका ठिकाणी सहजगत्या उपलब्ध होऊन संशोधनाचा मार्ग सुकर होईल. भविष्यात हा प्रकल्प भारतातील डिजिटल मानवविद्या शाखेच्या इतिहासातील एक मौलाचा दगड ठरेल. तर आपण ह्या अशा फाउंडेशनचा एक भाग आहोत. आपले बरेचसे विद्यार्थ्याचा भाग आहे. मला वाटतं खूप साऱ्या टाळ्या झाल्या पाहिजे, की मला असं वाटतं आपल्याकडे NGO फाउंडेशन बरेच आहेत, पण आपल्या संत साहित्यांसाठी काम करणारे आणि ते सहजरित्या आपल्या डिजिटल युगाला इझिली उपलब्ध करून देणारं कोणतंच फाउंडेशन माझ्या तरी ऐकण्यात किंवा पाहण्यात नाहीये. तर खरंच हॅट्स ऑफ या फाउंडेशनना आणि त्यांच्या अध्यक्षांना. कोणताही कार्यक्रम म्हटला की तो मान्यवरांशिवाय संपन्न होत नाही. तर आजही इथे आलेल्या आपल्या पाहुण्यांचं मी शब्दसुमनांमध्ये स्वागत करू इच्छिते. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला आहे मन मंदिरात. तुम्हा सर्व पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला आहे मन मंदिरात. स्वागत करते तुम्हा सर्व मान्यवरांचे, स्वागत करते तुम्हा सर्व मान्यवरांचे या विद्या मंदिरात. स्वागत करते तुम्हा सर्व मान्यवरांचे या विद्या मंदिरात. आज आपल्याला लाभलेले असे सुंदर मान्यवर आदरणीय जे पाहुणे आहेत त्यांचं आता आपण इथे आपल्या सर्वांच्या मार्फत देणारा तरी एक व्यक्ती आपल्या सगळ्यांना खूप आनंद आपल्या सगळ्यांनाही झालेला आहे की या आपल्या त्या कॉलेजमध्ये आलेले आहेत. तर मी सर्वप्रथम विनंती करते आपल्या FG नाईक कॉलेजचे प्राचार्य प्रताप महाडिक सर यांना की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट S बालकृष्णन, माजी संपादक टाइम्स ऑफ इंडिया, वरिष्ठ वकील मुंबई उच्च न्यायालय, संस्थापक व संचालक देश सेवा समिती मध्ये शाल आणि गाथा देऊन स्वागत करावं. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू सर.
You feel so celebration. Thank you so much, sir. टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या प्राचार्यांसाठी, कारण हे त्यांच्या संकल्पनेमधून आपल्याकडे हा रोजगारासाठी इंग्रजी असेल किंवा युनिकोड हा उपक्रम असेल, या सरांच्या कल्पनेतनं आणि सीताराम म्हात्रे फाउंडेशन यांच्या सोबतीने एक झाला. विद्यार्थ्यांना त्याचा भरपूर उपयोगही होते. इथे हरिपाठ प्रवर्तक, पारायण व्यासपीठाधिकारी, ब्राह्मणेतरांच्या हक्कांचे सक्रिय परस्कृते यांचेही या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. प्राचार्य प्रताप महाडिक सर यांना मी पुन्हा एकदा विनंती करतेय. की आज महाराज इथे वेळ काढून आपल्यासाठी आलेले आहेत. खूप खूप स्वागत तुमचं आमच्या महाविद्यालयात. टाळ्या वाजवायच्या विद्यार्थ्यांनी. मी फाउंडेशनच्या सचिव सौ एकादशी म्हात्रे यांना विनंती करते की त्यांनी हबप धर्मुबाई महाराज वेटा, आद्य महिला प्रासादिक भजनी गायिका, आद्य महिला बचत गट संस्थापिका, महिला सशक्तीकरणाच्या अग्रगण्य कार्यकर्त्या यांचंही या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या तर्फे आणि फाउंडेशन तर्फे स्वागत करावं. तर फाउंडेशनच्या सचिव आदरणीय सौ एकादशी म्हात्रे धर्मुबाई महाराज बेटा यांचं स्वागत करताना विभिन्न उपक्रम राबवून समाजाचं, विद्यार्थ्यांचं भलं करणारे असे या फाउंडेशनचे अध्यक्ष सीताराम चंद्रकांत म्हात्रे सर यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आजच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. I'll start in English. Of course, that's how I start always, right? I can't go on in Marathi for long, and there is a reason for that. I mean, everything that you see happening today is happening only because of English. Just imagine if I had taken Marathi and English, where I would be standing today. I wouldn't be standing in front of you today, right? Yeah, I am standing in front of you today, and this whole function is taking place. This foundation exists only because I took English and I could do something thanks to English. So at the beginning, right at the beginning, I want to express my gratitude towards this language. Without this language, I'm nothing. How to accept that? I am proud of Marathi and everything that comes with it. You know, it's my mother tongue. But I know that whatever I am only because of English. Having said that, why I keep emphasizing on English so much? Because I have understood in my journey, I have been in academics for long. I started my academic journey in 2005. No, so it's been 17 years that I have been in academics, and what I have realized, sir, that English is a resource. It's not just a language. Without that resource, you simply can't move ahead in this world. And so, we have made our foundation's mission and vision based around English. Why we keep harping upon English for all, because we know the importance of English. Having said that, now I'll switch to Marathi. हो, कसं असतं ते फाडफाड केल्याशिवाय पुढे काहीच होत नाही, बरोबर की नाही? हो, म्हणजे तुम्ही मराठीचा किती गर्व वगैरे दाखवा, तोपर्यंत पुढं फाडल्याशिवाय इंग्रजी. ही जी संस्था आम्ही स्थापन केली 2020 साली, आपण सगळ्यांनी तुझे कोरोनाचं काही भयानक संकट बघितलं, त्यावेळी थोडं जाणवलं की आपला आपण खाऊन पिऊन सुखी राहून उपयोग नाही, काहीतरी करायला हवं. भयंकर परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलीच, आपण सगळ्यांनी भोगली, आणि त्यावेळी वाटलं की नुसता
व्यक्ती म्हणून काम करण्यास काही उपयोग नाही, फार कमी लोकांपर्यंत पोहोचता येतं. आणि मग त्यावेळी विचार केला की काहीतरी संस्थात्मक कार्यक्रम व्हायला हवा, काहीतरी कार्य करता यायला हवं. आणि मग तिथून ह्या फाउंडेशनची सुरुवात झाली. 2021 साली दसऱ्याच्या दिवशी आम्ही बॅनर फडकावला घरच्या घरी आणि मग तिथून भेट घेतली. तो बॅनर फडकावल्यानंतर पहिल्या व्यक्तीची भेट घेतली ते होते तुमचे प्रिन्सिपल. त्यांच्याबरोबर बसून मिटिंग झाली व्यवस्थित आणि मग तिथून पुढे आमची रीतसर नोंदणीची प्रक्रिया वगैरे सुरू झाली. 2022 जानेवारीला रजिस्ट्रेशन झालं आणि जानेवारी 2023ला पहिलं वर्ष पूर्ण झालं. काही कारणांमुळे जानेवारी 2023 मध्ये हा कार्यक्रम होऊ शकला नाही, म्हणून आपण आता इथे या फेब्रुवारी 2023ला आपण इथे उपस्थित आहोत. फाउंडेशन बद्दल मी काय सांगू शकतो? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही वर्गणी घेत नाही, आम्ही देणगी घेत नाही. आईजीच्या जीवावर बाईजी उदार होतो तसं आम्हाला करायचं नाहीये. प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये स्वखर्चाने मी फाउंडेशनच्या खात्यात जमा करतो. असे गेल्या 15 महिन्यांमध्ये 1,50,000 रुपये ह्या फाउंडेशनच्या खात्यात मी जमा केले आणि त्या 1,50,000 मधून जेवढे काही उपक्रम चालवले, आजचा हा कार्यक्रम, हे सर्व भली मोठी वेबसाईट तयार केली आहे आम्ही. तर ज्यांना कोणाला वेबसाईटचा अनुभव आहे त्यांना माहिती आहे वेबसाईटचा खर्च कसा असतो. तो सर्व खर्च आम्ही वी आर एबल टू मॅनेज इट. आम्ही ते करू शकतो. कारण कसं होत आहे की सर्व आमच्याकडे एक्सपर्ट्स रेडी आहेत. फाउंडेशनच्या कार्यकारिणीमध्ये 4 PhD, 4 नेट सेट होल्डर्स. कार्यकारिणी अशी कोणाला उभं केलं आणि कार्यकारिणी बनवलं असं नाही केलं. जे व्हिजन आणि मिशन समोर ठेवलंय, जे लक्ष आणि उद्दिष्ट समोर ठेवलंय, त्या लक्ष्याला आणि उद्दिष्टाला गाठता येईल, त्या गाठण्यात ज्याची मदत होईल अशाच लोकांना त्या कार्यकारिणीमध्ये. खोगीर भरती अजिबात नाही, औषध अजिबात नाही. जे व्यक्ती आमच्या व्हिजन आणि मिशन, उद्दिष्ट आणि ध्येयाप्रती थोडंफार तरी का होईना सहाय्य करू शकेल अशी व्यक्ती घेऊन आम्ही ही आमची कार्यकारिणी बनवलेली आहे. आणि त्या कार्यकारिणीच्या जोरावर आम्ही काय केलं आतापर्यंत? सगळ्यात महत्वाचं, संत साहित्य युनिकोड मध्ये, संत साहित्य म्हणजे त्याच्याबद्दल नाही बोललो असं होत नाही. कसं असतं, संतांच्या नावाने हरकटवणं खूप सोपं असतं. ठेविले आनंदे तैसे चिरावे, चित्ते असो द्यावे समाधान, मग तिथेच पुढे जाऊच नको. कोणी सांगितलं म्हणजे तुकारामाने नाही, खोटं आहे ते. तुकारामाचा अभंगच नाहीये, क्षेपक अभंग आहे तो. त्या क्षेपक अभंगाच्या जोरावर संपूर्ण समाजाला, संपूर्ण बहुजन समाजाला शतकानुशतके पिचट ठेवले तिथे. संतांच्या शब्दांचा ती तुमच्या लक्षात येत नाही ताकद ती जेव्हा तुम्ही ते बघता. शतकानुशतके माणसं काय म्हणतात, ठेविले आनंदे तैसेची नाही, चित्ते असं द्यायचं नाहीये. आमच्या फाउंडेशनचं मोठं काय आहे, असंतोष श्रेयोर्मूलम. असंतुष्ट असल्याशिवाय तुम्हाला श्रेय लाभणार नाहीये. तुम्ही जर संतुष्ट असाल, जिथे असाल तिथेच राहा. आता हे कधी कळतं? हा अभंग तुकारामाचा नाही. ठेविले आनंद तैसेची राहावे. जेव्हा तुम्ही त्याचा भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करता, रिपॉझिटरी असतात, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कम्प्युटर प्रोग्राम्स वापरून, लिंग्विस्टिक प्रोग्राम्स वापरून त्या अनालिसिस करता येतं. टेक्स्ट अनालिसिस म्हणतात त्याला. आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे डिजिटल ह्युमॅनिटीज नावाचा प्रकारच नाहीये. फाउंडेशनच्या अनुषंगाने, फाउंडेशनच्या कार्यातून आमचा प्रयत्न आहे की ते डिजिटल ह्युमॅनिटीजचं जेवढं मोठं दालन आहे ते आपल्या इथे उभं करायचं. आणि त्याचा पहिला टप्पा या कॉलेजमधून आपण सुरू केला. संत नामदेव गाथा पूर्ण या कॉलेजच्या स्वयंसेवकांनी युनिकोड मध्ये रूपांतरित केली. तिचा आता 8 तुमच्यापैकीच 8 विद्यार्थी नाहीत. एकटा होता तो पळाला. हो, नाव घेत नाही, तो पळाला. 8 जणी उरल्या आणि त्या 8 जणींनी मिळून संपूर्ण नामदेव गाथा 2400 अभंग जवळजवळ आहे, 2700 अभंग
त्यापैकी 2600 अभंग त्या 8 जणींनी मिळून युनिकोड मध्ये रूपांतरित केले. आणि त्यासाठी तुमच्या कॉलेजने मोठ्या उदारपणाने नुसते स्वयंसेवक नाही पुरवले, तर त्या स्वयंसेवकांना बसून काम करण्यासाठी पूर्ण संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली. आभार मानत नाहीये. हे इथे का आहे, म्हणजे मला हा कार्यक्रम कुठे घेता आला असता, इथे का घेतोय मी? सभागृहाचं भाडं वाचवण्यासाठी नाही, इट्स अ ट्रायफल राईट. इथे आहे मी कारण ह्या फाउंडेशनचं जे काही काम झालं आजचा गायक, त्याच्यामध्ये ह्या कॉलेजचा सिंहाचा वाटा. हेच कॉलेज का मला मॉडर्न का निवडलं असं वाटलं नाही. मी मॉडर्नचा विद्यार्थी आहे. मी सिकेटी का निवडले नाही? मी सिकेटीचा नुसता विद्यार्थी नाही, मी सिकेटीचा व्हिजिटिंग फॅकल्टी आहे. पण तिथे माजलेली पोरं आहेत ना. इथे मी बघतो की विद्यार्थी सर द स्टुडंट्स हिअर दे सिट इन द लेक्चर्स फ्रॉम 8 to 11 o'clock they take their bags and they go to work, sir. Till 8 o'clock, till 10 o'clock they work. And then they go home and again in the morning in the college. And that's the reason that I'm standing here, and that's the reason that I have chosen this particular college. So, मग आता थोडंसं पुढच्या फ्युचरबद्दल, भविष्यात काय करायचं, एका वर्षात काय केलं तर सांगितलं तुम्हाला. भविष्यात काय करायचं आहे, फक्त मराठी पुरतं संत साहित्य असं आहे की फक्त मराठी पुरतं मर्यादित नाहीये. मी संत साहित्य बघितलं की भारतात असा प्रदेश नाहीये जिथे संत साहित्य झालेलं नाहीये. आणि महाराष्ट्रात जितकं त्याचं दुर्लक्ष केलं गेलं त्याच्याकडे, तितकंच दुर्लक्ष बाकी सर्व प्रांतांमध्ये सुद्धा केलं गेलं. आपल्या शब्दागर प्रकल्पाचा सध्या आपण त्याचा छोटासा टप्पा सुरू केलाय संत साहित्य युनिकोड मधून म्हणून, पण याचा मुख्य जो गाभा आहे तो आहे शब्दागर प्रोजेक्ट म्हणून. तसा गुटनबर्ग प्रोजेक्ट तुम्ही बघत असा, इंग्लिशमध्ये आहे गुटनबर्ग प्रोजेक्ट, तसा त्यांनी अगदी फालतू लेखक त्यांचे होऊन गेल्यात इंग्रजीमध्ये, फालतूतले फालतू त्यांचे सुद्धा युनिकोड करून त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत. आणि आपला तुकाराम सुद्धा असतो, पण तुकारामचा एक अभंग मध्ये आणि चारी बाजूला जाहिराती असतो ना. हो, मी तुकारामचा अभंग वाचायचा की त्या जाहिराती बघायच्या. आता तर जाहिराती बघतो ना माणूस. आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला रिपॉझिटरीज क्रिएट करायच्या आहेत. आणि फक्त मराठी संत साहित्याच्या नाहीत, तर भारतातील सर्व भाषांमधील संत साहित्याच्या रिपॉझिटरीज आपल्याला सुरू करण्यात येत्या 3 वर्षांमध्ये. मराठीमधील संपूर्ण संत साहित्य आम्ही युनिकोड मध्ये रूपांतरित करणार आहोत. आणि त्यानंतर पुढचा टप्पा असेल हिंदीचा. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तो टप्पा नक्कीच पूर्ण होईल याची मला खात्री आहे. इतकं बोलून मी आता थांबतो. थँक्यू. कळकळीचे हरिपाठ प्रवर्तक, प्रख्यात प्रवचनकार, सर्वमान्य ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठाधिकारी अशा अनेक नात्यांनी आगरी समाजातील वारकरी संप्रदायाच्या वाटचालीत आपला सिंहाचा वाटा राहिला आहे. परमार्थाबरोबरच समाजकारणात देखील आपण हिरिरीने भाग घेतला आहे व सशक्तपणे आपल्या समाजाचे नेतृत्व केले आहे. खरे ब्राह्मणत्व हे जन्माने नव्हे तर आपल्या कर्माने सिद्ध होते याचे आपण जिवंत उदाहरण आहात. आपल्या सहस्त्रशुद्ध आचरणाने व सविनय विद्वत्तेने दशकानुदशके पौराहित्य करून आपण जातसिद्ध पुरोहित वर्गाची मक्तेदारी मोडून काढली व आपल्या समाजाच्या धार्मिक जीवनात क्रांती घडवून आणली. आपल्या समाजातील नव्या पिढीसमोर एक उत्तुंग आदर्श निर्माण केला. आपल्या समुद्रा एवढ्या कर्तृत्वाचा आढावा घ्यायला पाण्याच्या पाणी खर्ची घालावी लागतील याची पुरेपूर जाणीव ठेवून आम्ही आपणास हे मानपत्र अर्पण करीत आहोत. आपले धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य असेच अविरत चालू ठेवण्यासाठी आपणास उदंड आयुष्य व निरामय आरोग्य लाभो हीच आमची सदिच्छा. पुरस्कार समाजभूषण पुरस्कार 2023 हबब धर्मुबाई महाराज विटा यांना प्रदान करावा. वारकरी संप्रदायाची आजरामर शिकवण आपल्या गायनातून घरोघरी पोहोचवणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील आद्य महिला भजनी गायकींपैकी आपण
गेल्या 6 दशकांमध्ये प्रासदिक भजनी मंडळाच्या पुरुष प्रधान क्षेत्रात आपण स्वतःचा असा काही ठसा उमटवला आहे की आज आपला आदर्श समोर ठेवून आगरी समाजात प्रत्येक गावात महिला भजन मंडळे निर्माण झाली आहेत। जितक्या सहजपणे आपण आपल्या भारदस्त आवाजाने पंडिता गंगूबाई हनगलकरच्या शास्त्रीय गायनाची आठवण करून देता, तितक्याच धडाडीने आपण सामाजिक क्षेत्रात बहिणाबाईंचं त्यांनी आत्मचरित्र ट्रान्सलेट केलं आहे आणि त्याचं अनावरण इथे मी सर्व मान्यवरांना विनंती करते की तुमच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं अनावरण करावं आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू सर फॉर सच अन ग्रेट अचीवमेंट। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आज सरांच्या पुस्तकाचे इथे वाचन करत आहोत। Yes, of course. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये सरांचं अभिनंदन करायचं आहे आणि असं दर्जेदार काम, असे दर्जेदार पुस्तकं आणखी या समाजासाठी तुम्ही लिहावी अशा आम्ही आशा बाळगतो आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। मंच पर उपस्थित मान्यवर और मेरे परम मित्र और मेरे छोटे भाई प्रोफेसर चंद्रकांत मात्रे और मेरे सामने जितनी मेरे ऑडियंस है सबको मैं नमस्कार करता हूँ। चंद्रकांत मात्रे का अगर कोई सबसे बड़ा फैन है तो वो मैं हूँ। इतना जबरदस्त उसमें जो क्या बोलते हैं तेजस्वी एक अगर पर्सनालिटी है वो चंद्रकांत मात्रे का। इतने छोटे उम्र में उसने इतने सारे संत साहित्य का ट्रांसलेट किया है, उसका नॉलेज है और ये इनका पहला बुक नहीं है, पहले भी 2-3 उसने पब्लिश किया है और उनका पूरा जो संस्कार जो उनके पेरेंट्स ने उसको दिया है उसके वजह से आज जो भी है उनके वजह से छोटे से उनको उनका जो टैलेंट उसको रिकग्नाइज किया, फिर बाद में उनको ये संस्कार दिया, संत वाणी का संस्कार दिया, इसके वजह से चंद्रकांत आज जो भी है इसके वजह से है। दोस्तों आज मुझे बेहद खुशी हुआ, मैं बहुत सारे फंक्शन अटेंड किया हूँ लेकिन आज इतना मुझे खुशी मिला है आप लोग के वजह से और सीताराम मात्रे फाउंडेशन की वजह से, क्योंकि जो 2 व्यक्ति जिसका हमने आज सत्कार किया जबरदस्त काम किए वो बेटा साहब जो मुझे मालूम पड़ा कि पहला नॉन ब्राह्मण जो प्रीस्ट जो है, जो पंडित जो है, जो विधि वगैरह करते हैं शादी से लेके अंतिम संस्कार तक सब विधि इतने साल से वो करते आ रहे हैं। और दूसरी बात धर्माबाई जो है वो हर गांव में हर गले में जाके जो संत वाणी का जो भजन और अभंग जो गा के जो हमारे संस्कृति जो है 5000 ईयर्स का संस्कृति है, 1-2 वर्ष का संस्कृति नहीं है। हम सब इतने खुद को नसीबवान समझने का, क्योंकि हम हिंदुस्तान में हमारा जन्म हुआ, हिंदू समाज में हमारा जन्म हुआ। हिंदू समाज इतना ही विख्यात समाज है, बाकी बहुत सारे धर्म आए गए लेकिन हिंदू समाज अभी भी जारी है और अभी उसके अंदर में जो और उसका वजह क्या है कि जो बेटा दंपति इधर बैठे हैं इनके वजह से है। इनका फोटो कोई पेपर में नहीं आया, कोई टीवी में इंटरव्यू नहीं आया, कुछ भी नहीं आया, लेकिन वो लोग कुछ अपना फायदे के लिए या पैसे के लिए नहीं किए। इनका जो लक्ष्य जो है हमारी संस्कृति को आगे बढ़ाने के लिए। और दूसरी बात चंद्रकांत ने बताया कि ये पहला नॉन ब्राह्मण पंडित है जो विधि वगैरह करते हैं, लेकिन मेरी समझ में नहीं आता है ये ब्राह्मण नॉन ब्राह्मण क्या चीज़ है। किधर भी कौन सा भी शास्त्र में, कौन सा भी पुराण में किधर भी जातिवादी का बात ही नहीं किया। इतना बोला है कि जो आप फैमिली में आप पैदा होते हैं उसके वजह से आप ब्राह्मण या ओबीसी या क्षत्रिय कुछ नहीं होते, लेकिन आपका जो कार्य जो है, जो काम करते हैं उसके वजह से आपका एक पहचान बन जाता है। अगर आप विद्वान हैं, बहुत सारे पढ़े लिखे हैं, तो आप कौन सा भी दलित समाज में हो, ओबीसी हो, किधर भी हो, अब ऑटोमेटिक आपको ब्राह्मण का दर्जा मिल जाता है। और सबसे बड़ी बात जो हम आप और सब से सब लोग छुपाए हैं
कि भगवत गीता जो हिंदू समाज का आधार है, फाउंडेशन है, वो किसने दिया अपने को? भगवान श्री कृष्ण ने। क्या भगवान श्री कृष्ण ब्राह्मण था? भगवान श्री कृष्ण सिर्फ ओबीसी था, यादव था, यादव कास्ट था। तो एक नॉन ब्राह्मण ने इतना बड़ा हम लोग को भगवत गीता जैसा हमको एक ज्ञान दिया, उसका जो रस जो है, एसेंस जो है, पूरा एक जीवन शैली का रस जो है उसने हमारे सामने रखा, वो एक नॉन ब्राह्मण ने रखा और हम सब उसको मानते हैं। भगवान राम क्षत्रिय थे, नॉन ब्राह्मण थे। ऐसे आप देखें कि बहुत सारे जो जिसको हम देव देवता मानते हैं सब नॉन ब्राह्मण है, उसको ब्राह्मण भी मानते हैं, नॉन ब्राह्मण भी मानते हैं। तो एक जो ये जातिवाद जो है, ये हमारे जो लीडर्स जो है, नेतागण है, वो लोग ने हम और आपको अलग करने के लिए, हिंदू समाज में बंटवारा लाने के लिए, हिंदू समाज को वीक करने के लिए जो ब्रिटिश सरकार ने डिवाइड एंड रूल पॉलिसी किया, इसी समय से ये जो आजकल के जो नेता जो है वो लोग हम और आपको डिवाइड करके उनका राज चलाने का काम किया है, कर रहे हैं, अभी भी चल रहे हैं। ये जो रिजर्वेशन जो करते हैं, रिजर्वेशन किसको हम देते हैं? कोषाध्यक्ष कुमारी ग्रीष्मा पाटील मॅडम यांना विनंती करते। विद्यार्थी विजय मोरे हा नवीन आपल्या लायब्ररीमध्ये जॉईन झालेला आहे। सर्व जमलेल्या विद्यार्थी बालकांना नमन करून आणि आपल्या अध्यक्ष महाडिक साहेब इथे जमलेले सर्व व्यासपीठवाले यांच्याकडून मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो। खरं म्हणजे आम्ही कसं प्रवचनकर आहे, परंतु व्यासपीठ हे मुलांच्या जे सर्व इंग्लिश बोलतात नाही का, तसं इथं आपले चंद्रकांत म्हटले, चंद्रकांत सीताराम म्हटले यांनी जे केलं कसं म्हणतात, ट्राय फास्ट, त्यांनी सुरुवात केली तशी फाउंडेशन सुरू केली का माझा आगरी माणूस, माझा माणूस कसं शिकावं आणि पुढे यावं हे त्याने मार्ग काढला आणि इंग्लिश कशी समजावी ही त्याने समजून घेण्यासाठी मार्ग काढला। कोणी काढला असेल ते फाउंडेशन, सीताराम फाउंडेशनचे त्या चंद्रकांत पाटील यांनी काढलं। अतिशय उत्तर काढ माझ्याने का काढलं का खरोखरच आम्ही अजून पण मागे आहोत। आज पाहतो आम्ही अनेक ठिकाणी मोठे उद्योगधंदे असतात, परंतु इंग्लिश काय कळत नाही। अशा ठिकाणी काय करतं माणसाने, कुठली गोष्ट समजतच नाही, मला आता काय बोलतात आम्हाला कळत नसते। म्हणून हे इंग्लिश फाउंडेशन काढलं। फाउंडेशन म्हणजे पाया रचला जसं आपण कालरामने स्वागत केला, ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्या, किती मोठा प्रश्न आहे का माऊलीने केलं हे। तसं आता भानाबाईचे तुम्ही गाथा काढले, पण भानाबाईंचे आपण काढले ते लोक कोणी म्हणत नाही, संत कृपा झाली, इमारत भानाबाई कोणी केलं, भानाबाईने केलं, पण कोणता नावाचा तुकाराम महाराजांचा। आता तर कसं झालेलं आहे, संपादक हा वेगळाच झालेला आहे। कीर्तन म्हणतात, कीर्तनचं उलट काय बोला, कीर्तनचं उलट काय, नर्तकी। आता काय झालंय, नर्तकी कीर्तन नाचायला लागले, कीर्तन करायला नर्तकी। म्हणजे संस्कृती जी आपली आहे, जी संस्कृती आहे स्वयं कर्म हिचा, आपण जे काय करायला पाहिजे, काय सांगितलं कृष्णाने काय सांगितलंय, ही आपण अर्जुनाला बोध का दिला, कारण एवढ्या मोठ्या लढाईमध्ये एवढ्या मोठ्या त्याला माहीत पण झाली, पण त्यांनी सोडलं नाही। माझं काय, माझं जे चुकतंय काय हे मी समजायला पाहिजे। माझे असे विद्वान लोक आहेत आणि अशा विद्वान लोकांना कुठला ज्ञान द्यावं, आणि हे फाउंडेशनचं सीताराम फाउंडेशन जे केलं आहे तर अतिशय आनंद आहे। कारण का आमच्या तरुण पोरांना आज हा तरुण उपाय आहे, तरुण उपाय म्हणजे काय, शिकण्याचा उपाय आहे। आणि शिक्षण म्हणजे काय महत्त्वाचं आहे, शिक्षण जर शिकाल तुम्ही मोठे उद्योगपती व्हाल, मोठे मंत्री होऊ शकतात, कारण शिक्षण हा महत्त्वाचं आहे। म्हणून मग सांगितलं ट्राय अँड फास्ट, जे प्रयत्न करतो ते प्रयत्न केलं, आणि म्हणून आज हा पाया मजबूत आहे। आणि या पायाला मजबूत केलं असेल तर ह्या त्यांच्या आईबापाने पण सहकार्य केलं आणि अतिशय सहकार्य करून, आणि हे लहानसं हृदय करून मदत करून, आणि आज जवळजवळ 96 माणसं इथे बसल्यात, 96 विद्यार्थी बसल्यात आणि आम्ही 5-6 माणसं म्हणजे 105 माणसं आपण आहोतच। अशा ठिकाणी हा गजराचा होतोय आणि याच्यामध्ये आपण काय बोलावं, वकील साहेबांसमोर बोललो होतो, वकील साहेब गेले म्हणून बोलतोय, आता कारण इंग्लिश बोललं काय कुठे समजत नाही, म्हणून असं वकील साहेबांना सांगितलं, मार्गदर्शन केलं, चांगलं आहे। कारण परंतु जे आम्ही करू शकत नाही, कारण काय आमच्यामध्ये ते नाही। आणि फक्त गीता सांगतो, गीता म्हणजे काय भगवंताने काय सांगितलं ते सांगतो, आणि भगवंत असेल तेच आपण करा, नको ते काही करू नका, नको मला गुंतू माया झाली, कालाला जवळ कासावया, असे अनेक प्रकार येतील, तुम्हाला अनेक प्रकार सांगतील। परंतु बाणाबाईने जसं अभंग काढला, हा बाणाबाईचा अभंग आज सर्व जगामध्ये जातो, कुठे
जगामध्ये जसं मगाशी बोलले ओम नमोजी अध्या ही ज्ञानेश्वरीची लिहिली, हा फाउंडेशन कसा आहे ज्ञानेश्वर माहितीच आहे, हा कधीही डगणार नाही. कारण फाउंडेशन कसं आहे, सगळे कधी म्हणजे विवेकानंद ज्यावेळी बाहेरला गेले होते त्यावेळी विवेकानंद गेले ते 2 शब्द बोलले, बंधूने भगिनो. बंधूने भगिनी बोललो, पण त्याचं काय केलं असेल तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरची मागे ठेवली होती आणि ते वरती फरती मोठे मोठे गाथे साईबाबाचा म्हणून सगळ्या घरात माझे गाथे घातले, परंतु खाली काय होता ज्ञानेश्वरी होती. म्हणजे सर्वश्रेष्ठ ग्रंथ हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो सर्वश्रेष्ठ म्हणजे आपण काय कळलं पाहिजे ते महत्व आहे. आपलं कर्तव्य काय आणि काय कळलं पाहिजे अशा ठिकाणी कर्तव्याची जाणीव घेऊन माणसाने हे अभय घ्यायला पाहिजे. तसं आता शिक्षण त्यांनी मध्ये काढला म्हणून अशी अतिशय आनंद झाला. ज्यावेळेला इथं आलो त्यावेळेला अक्षरशः मला भयंकर आनंद वाटतो का, कारण एवढ्या 96 मुलाच्या समोर मी काय बोलू, कारण का सर्व जाणणार इंग्लिश आमचं काय, पण इंग्लिश जर नाही असली तर आपल्याला काहीच नाही. कुठेतरी गेलो तर सगळ्या प्रत्येक ठिकाणी वेटर पण इंग्लिशमध्ये बोलतो काय म्हणून, पण काय करणार होतं हे इंग्लिश ही भाषा अशी आहे, अशा सगळं पसरले अशा ठिकाणी झाले का नाही म्हणून आपल्याला ती माहिती पाहिजे. म्हणून आज चंद्रकांत पाटलांनी याची भूमिका केली ही खरोखर मला अतिशय आनंद वाटतोय. कारण मी त्या डोनेशन पण जेव्हा बोलतो ते काही गोष्टी करणार नाही म्हणून मी काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल थँक्यू. हा अशा ठिकाणी जे माणसं बोलतात खरोखर आनंद आहे. कारण काय शेवटचा गीताने सांगितले, गीता जे म्हणते त्याप्रमाणे वागा, ह्या संता साधूच्या पाणी जाऊ नको. मगाशी बोललो कीर्तन म्हणजे नरकतीचे लोक बघा नाचायला लागले बाई म्हणतात पेठे म्हणून, हे कीर्तन का. अशा ठिकाणी आम्ही प्रवचन करायचं असते बोललोय, पण प्रवचन करायचे म्हणून मी काय तर जे काय आहे ते प्रयत्न करणं, आपल्या प्रयत्न करणं म्हणजे प्रयत्न करणं हे माणसाच्या जीवनाचे सार्थक आहे. आणि हा फाउंडेशन जर निर्माण केला अतिशय उत्तम. कारण आम्हाला काय माहिती नव्हतं की आमच्या बहिणीचा एवढा मोठा उत्साह होईल. कारण आमची बहीण म्हणजे तुळसाबाई सीताराम पाटील म्हात्रे यांच्यामध्ये होते, म्हणजे किती आनंद आम्हाला वाटतोय. आम्ही सगळे नात्याचे लोक आहोत आणि आम्हाला आनंद वाटला. ह्या मुलाचा सर्व चेहरा बघितल्यावर माझं मन खुलून गेला असं म्हणजे प्रवीण जास्त वेळ नाही घेतला असं बऱ्याचशा ठिकाणी झालेपर्यंत काय झाले का थोडक्यात 2 शब्द मी बोललो, माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.